प्रतिष्ठान आगासन या प्रतिष्ठानातर्फे आज यशस्वी शिंदे आणि अक्षदा म्हात्रे यांच्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। अनेक ठिकाणी आपण पाहतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत, पण आज आपलं महाराष्ट्र राज्याचं एवढं दुर्दैव आहे की कायदे कठोर आहेत, पण त्या कायद्यांना पलवाटाही भरपूर आहेत। त्याच्यामुळे हे असे नराधम या अशा आमच्या आया बहिणीवर असे अत्याचार करतात आणि यांना धाक राहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे हे अत्याचार होत आहेत। आमची महाराष्ट्राच्या गृह खाते मंत्र्यांना निवेदन आहे की आज तरी या महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आज ज्या आमच्या महिलांवरती अत्याचार झाला आहे त्यांना कठोर शिक्षा होईल आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशीच आमची सगळी महिलांची एक निवेदनपत्र आम्ही आज दिवा चौकीला दिलेलं आहे। याची दखल कुठेतरी महाराष्ट्र शासन घेईल अशी आम्ही आशा बाळगतो। यांची निर्गुण हत्या करण्यात आली, याचा आम्ही निषेध करू। महिलांवर जे अत्याचार करतायत मी आवाहन करते की त्यांच्या घरातूनही त्यांना महिलांना सपोर्ट पहिल्यांदा व्हावा आणि जर घरातूनच दिला गेला तरच समाजही त्यांची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न केला जाईल। आम्ही कमजोर नाही आहे, आमच्या पाठीमागे आमच्या पहिला फॅमिलीचा पूर्ण आधार हवा आहे, आमच्या समाजाचा आमच्या महिलांमागे आधार हवा आहे। आम्ही लढतोय, जगतोय आणि एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून आणि जगण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे। आम्ही सरकारला फक्त एवढंच मागणं करतोय की फक्त घोषणा नको, त्याच्यावर त्वरित कारवाई आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि कुठल्याही महिलांचे जेही प्रॉब्लेम्स असतील या फास्ट ट्रॅकनी चालू द्या, ही आम्ही मागणी करतो। उषा मुंडे, आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आणि सकल हिंदू मराठा समाज याच्या वतीने आज आम्ही हा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। आपल्या 2 बहिणींवर अत्याचार झालेला, निर्गुणपणे त्यांची हत्या केली जात आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे। महिला ह्या कमजोर नाही आहेत, पण त्यांना कमजोर बनवलं जाते, कुठेतरी प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांच्यावर अत्याचार केला जातो, तो होऊ नये म्हणून आम्ही या महिलांना दिववासियांना आणि सकल हिंदू समाजाला आम्ही आव्हान देतोय की आम्ही महिला कमजोर नाही आणि लढणार यापुढे आम्ही। आणि दिव्यामध्ये असं होऊ नये, कारण दिव्याची लोकसंख्या आता वाढलेली आहे, खूप झपाट्याने वाढते आहे आणि आमच्या मुली, आमच्या बहिणी, आमच्या आई कामावर जात आहेत, कॉलेजला जात आहेत, त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला आहे।